जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, जरांगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती। तर निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन करताना आक्षेपार्ह विधान। मराठा समाजातील वृद्धांनाही आता उपोषणाला बसवणार, वृद्ध आंदोलकांचा मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार, जरांगेंचा इशारा। जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकरांची जरांगेंवर सडकून टीका, केवळ प्रसिद्धी आणि श्रेयवादासाठी आंदोलन, बारसकरांचा आरोप। अजय महाराज बारसकर सरकारचा ट्रॅप चालवतायत, सरकारला हे खूप महागात पडेल, मनोज जरांगेंचा पलटवार। मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून भाजप आमदार आणि खासदारांना सूचना। तर संमेलनात खासदार पूनम महाजन यांची गैरहजेरी। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला शिंदे गटाला अमान्य, आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, आम्हाला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं विधान। सर्व काही देऊनही ज्यांनी निष्ठा पाळली नाही त्यांना धडा शिकवण्याची वेळ, दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा, आंबेगाव मतदारसंघातील सभेत शरद पवारांचं मतदारांना आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांची शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट, राजकीय चर्चांना उधाण, राजकारण आणि कुटुंब यांची गल्लत नको, युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण। पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात धडक कारवाई, पुणे दिल्लीसह 3 दिवसात 4000 कोटींचं ड्रग्ज जप्त, पुण्याच्या इतिहासातली आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा। कल्याण रेल्वे स्थानकातून 54 डिटोनेटर जप्त, सरकत्या जिन्याखाली ठेवलेली स्फोटकं बॉम्ब शोधक पथकानं घेतली ताब्यात। मुलानं बलात्कार केला सांगत पालकांकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न, नागपूरमधला धक्कादायक प्रकार, नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू। मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात टँकरला भीषण आग, 4 गाड्या जळून खाक, एकाचा होरपळून मृत्यू। पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचं निधन, नवी दिल्लीत घेतला अखेरचा श्वास। प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन, वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।